14 ऑगस्टची मध्यरात्र. मध्यरात्रीच्या वेळेला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर युनियन जॅक उतरवला जात होता आणि भारताचा तिरंगा दिमाखात वर चढत होता. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री सकल भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटावा अशी घटना घडत होती. भारत ब्रिटिशांच्या विळख्यातून मुक्त झालेला होता, स्वतंत्र झालेला होता आणि ती रात्र जल्लोषाची होती. त्या रात्री उत्साह होता, उमंग होती. भारतातली सगळीच माणसं जल्लोषात आनंद साजरा करत होती. अर्थात आमच्याकडच्या भागातल्या लोकांना ते पुण्य, ते भाग्य नशिबात नव्हतं, कारण आम्ही 1948ला 17 सप्टेंबरला स्वतंत्र झालो. बराच काळ लागला स्वतंत्र व्हायला, भारतामध्ये मर्ज व्हायला, विलिनीकरण व्हायला, कारण आम्ही इकडच्या हैदराबाद संस्थानमधले होतो. खरं तर हे विलिनीकरण, हे भारताचं स्वतंत्र होणं, ही रात्र जल्लोषाची होती. पण काही लोकांच्यासाठी ती रात्र, दिवस ही वैऱ्याची वाटू लागते. मला थोडा बदल करायचा आहे. त्यांच्यासाठी रात्र किंवा दिवस वैऱ्याचा असू शकतो, आमच्यासाठी अशी रात्र किंवा दिवस ही वेड्याची असतात. काय काय बोलतोय आपण, काय म्हणतोय हेच कळत नाही. 14 ऑगस्टच्या रात्री तिरंगा रॅली काढली, काय कार्यक्रम घेतला. आपल्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या समोर जमलेल्या तमाम, काय म्हणू मी, हिंदू बांधवांना नाही, ते बंद झालंय. मग शिवसैनिकांना म्हणू का? नाही, कारण ते शिंदेंच्याकडे गेलेत. मग हां, इथे जमलेल्या तमाम माझ्या देशभक्त बंधू भगिनींनो, असा शब्द ते आजकाल वापरतात, भारतीय बंधू भगिनींनो, किंवा यहाँ जमा हुए, इकट्ठा हुए तमाम हजरात और असलं काहीतरी. त्यांना ते मार्गदर्शन करत होते आणि त्या मार्गदर्शनात त्यांनी जे भाषण केलं ना, ते मला रात्र वेड्याची आहे, दिवस वेड्याचा आहे हे दाखवणारे होते. भाषण ऐकाव. दरवर्षी आपण 15 ऑगस्टला सकाळी झेंडावंदन करतो, राष्ट्रध्वज फडकवतो. मग आज मध्यरात्री का? याचं कारण असं की सध्या दिवस तर वैऱ्यांचे आहेतच, मात्र आता रात्रसुद्धा वैऱ्याची आहे आणि रात्रीसुद्धा जागतं राहून आपल्यालाच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपण मध्यरात्री इकडे जमलेलो आहोत. ऐकलं ना, काय मजा येते बघा. म्हणजे निवडणुकीच्या काळात रात्र वैऱ्याची आहे हे शब्द आपण ऐकलेत, लढाईच्या काळात रात्र वैऱ्याची आहे हे शब्द आपण ऐकलेत. म्हणजे रात्र वैऱ्याची असायची, रात्रच वैऱ्याची असायची असाच शब्द होता बरं का. दिवस वैऱ्याचा आहे असं कधी कधी म्हणत नव्हतं, म्हणजे अजिबात म्हणत नव्हतं. दिवस वैऱ्याचा आहे असं कोणी म्हणत नव्हतं. रात्र वैऱ्याची यासाठी की रात्रीच्या अंधारात लोक पैसे वाटून जायचे, धमक्या देऊन जायचे, मिळायचं मतदान आपलं गोळा करून निघून जायचे, असं काहीतरी व्हायचं. म्हणून रात्र वैऱ्याची आहे म्हणायचे. जागत राहा, कुणाला पैसे वाटू देऊ नका. ज्यांच्याकडे वाटायला पैसे नसायचे ते म्हणायचे कुणाला पैसे वाटू देऊ नका, आणि आपले माणसं लोकांवर लक्ष ठेवायला नादाला लावून आपणच इकडे पैसे वाटून यायचे. असा तो प्रकार असायचा. दोन्हीकडेच सांगायचे रात्र वैऱ्याची आहे, रात्र वैऱ्याची आहे, लोक पैसे वाटतील आणि दोन्ही पैसे वाटून जायचे, असा प्रकार असायचा. पण आपल्याकडे दिवस वैऱ्याचा आहे असा शब्द कधी नव्हता. आता या महोदयांना दिवस वैऱ्याचा का वाटतोय? सिंपल लॉजिक आहे, दिवस वैऱ्याचा का वाटतोय? दिवसा उजेडी प्रकाशात असं वैऱ्याचं काम कधी होत नसतं. मला वाटतं दिवसा अनेक चांगली कामं होतात. ते गाणं पण आहे ना, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, उघडदार देवा आता उघडदार देवा. ते उघडदार देवा आता उघडदार देवा हे वाक्य न उच्चारता उच्चारायचं कौशल्य उद्धव ठाकरेंच्याकडे आहे बरं का. देवा उघडदार आता, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, अंधारात बरीच पाप झाली. पण हे उजेडातही यांना पाप होतंय का वाटतंय? कारण दिवसा उजेडी जे काही कांड होणार आहेत ना आता, ते फार भयंकर आहेत. हे इकडं माझं चोरलं म्हणत बसले, ते कोर्टासमोर रडत बसले, आणि दिवसा उजेडी अख्खा अकोला हाणला, अख्खा त्यांनी काढून घेतले सगळे.
आता काही आमदार पण संपर्कात आहेत म्हणे, अजून उरले सुरले बिचारे जे काही असतील ते पण संपर्कात आहेत म्हणे, ते पण निघून जायची शक्यता आली आहे. अहो, ज्याचा कारभार संजय राऊत आणि सुषमा अंधारेंच्या सारख्या दोन महाबलशाली सशक्त आणि उद्यमी नेत्यांवर चालतो, त्यांचं काय होणार आहे? सब अलवेल आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणत तिकडे फिरत राहतो आणि तिकडे ते लॉक तोडून सगळं करून ऑल इज गेलं म्हणायची पाळी येते. मला उद्धव ठाकरे सारखे टोमणे मारायची सवय लागली राव. काय बोलावं, काय ऐकून ना गडबड होते अशी कधी कधी. तर ते सगळं गेलं म्हणायची सवय होते. उजेडात काय काय होत आहे? हा दिवस वैऱ्याचा का वाटतोय? दिवस वैऱ्याचं कारण सुप्रीम कोर्टात चालू असलेली केस अर्ध्या रात्री चालत नसते, दिवसा चालते. भर दिवसा काँग्रेसनी आपला प्रकरण मेन्शन करून यांच्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय करून टाकलाय. त्यानंतर ती जी निवडणूक आयोगाची केस आहे, यांनी ते बोलून काय सिब्बल बोलले सिब्बल नाही सब्बल बोलल्यासारखं चालू होतं काम. ते बोलले म्हणजे आता सब्बल घातली, उखडून काढल्या, संपला, शिंदेच्या दारातला पक्ष उखडला, इकडं आणून लावला, असला सगळा प्रकार होतो. आता सुरू होईल. आता शिंदेचे वकील बोलतील, निवडणूक आयोगाचे वकील बोलतील, तेव्हा कळेल निकाल कशाला म्हणतात, दावे काय असतात, प्रतिदावे काय असतात ते कळेल. आणि हे सगळं दिवसा होणार आहे. आणि हे दिवसा होत असलेलं यांच्यासाठी त्यांच्या वैर्यासारखंच काम आहे. हे दोन्ही केस दिवसा चालणार आहेत, संसद दिवसा चालणार आहे, शिंदे रोज पार्टी दिवसा फोडत आहेत. हे दिवसा असं होत असल्यानं कदाचित उद्धव ठाकरेंना हे आपला दिवससुद्धा आता म्हणजे दुनियेला प्रकाशमान करणारा सूर्यसुद्धा त्यांना दुश्मनासारखा भासू लागला, तसं उद्धव ठाकरेंचं हे सूर्यसुद्धा वैर्यासारखा वाटत असेल. आणि तसं वाटू लागलं म्हणजे रात्र तर वैर्याची आहेच आहे, दिवसही वैर्याचा वाटू लागला की मग तो शब्द बदलावा लागतो. सावधान, आता दिवस वेड्याचा आहे. नमस्कार.